आपण उज्जैनमध्ये आता प्रवेश करतोय. हे पाहू शकताय महाकालच्या नगरीमध्ये प्रवेश करतोय. महामृत्युंजय द्वार इथनं प्रवेश करतोय मित्रांनो. तर फायनली आपलं चौथ्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे. आणि तर मित्रांनो हे आहे मेन मंदिर आणि ह्या मंदिराच्या 2 मजली खाली शिवलिंग आहे. ते पाहू शकताय. चहा लाडू असतात, बेसनाचा प्रसाद एकदम भारी लागतो ना मित्रांनो. मित्रांनो तर गाडीचं पेट्रोलच संपलंय, एकदम पार 0 झालंय. पेट्रोल पंप आहे 4 किलोमीटर पुढं. बाई कितना दूर आहे पेट्रोल पंप? पेट्रोल पंप में से 4 किलोमीटर पुढे लगा पेट्रोल कोणते काढलं बहुतेक माझं. पेट्रोल किसीने तो निकाल लिया. मित्रांनो दारू नाही आहे, पेट्रोल आहे. पेट्रोल टाकतोय आता. लोग समझ लेंगे दारू की बॉटल है, वो दिख भी रहा है दारू जैसा. मित्रांनो माझ्यासमोर हे मंदिर पाहताय का? ह्या मंदिरामध्ये प्रसादामध्ये दारू चढवली जाते. तर मित्रांनो हे जे कालभैरवनाथ आहे ह्यांना उज्जैनचे सेनापती म्हणून पण ओळखले जाते. उज्जैन शहराची रक्षा हे स्वतः करतात. पुण्याहून आलोय. ते म्हटले मी बारामतीचं आहे, अशातनं या ठिकाणी आमचे ही मग आम्ही मग पुण्याचे आम्ही म्हटलं आम्ही जेजुरीचे आहोत. ते म्हणले ते बारामतीनं सुप्यावर आले. आणि एवढं असं करत असताना ते अचानक आमचे पाहुणेच निघाले. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता मी आहे MP मध्ये. तर MP मध्ये फायनली आज आपण नव्हे महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन जाणार आहे. महाकाल की नगरी उज्जैनमध्ये जाणार आहे. तर कालचा मुक्काम कुठे केला होता ते दाखवतो. आजच्या दिवसाची सुरुवात कुठनं झाली तर मित्रांनो हा पाहू शकता. हा आपला टेंट आहे, आपली गाडी आणि हा वरती फॅन. तर मित्रांनो आज आपण मित्रांनो काल रात्री नव्हे आपण एका मंदिरात थांबलो होतो. हे पाहू शकता हनुमान मंदिर आहे. अशा पद्धतीने हायवेलाच लागलेलं. तर इथं का थांबण्याचं कारण म्हणजे इथं मेन फॅन होता आणि पेट्रोल पंपावर थांबलं. तर पेट्रोल पंपावर फॅन वगैरे नसतो, त्यामुळे पेट्रोल पंपावर थांबलो नव्हतो. तर इथं काय झालं आहे माहिती का? मेन म्हणजे इथं अजून थांबलो असतो मी. इथं वॉशरूम नाही आहे. पहिलं काय करतो आंघोळ करतो आणि मग पेट्रोल पंपावर जाऊन वॉशरूमला जातो. अशा पद्धतीचं आहे. तर तिथं टेंट आहे. पहिली आंघोळ करूया, बघूया कसं होतं आजचा प्रवास. मित्रांनो तर फायनली आंघोळ झाली. तिथं ही टाकी होती आणि टाकी खालीच आंघोळ केली. बादली दिली होती त्यांनी आंघोळ करायला. तर आता निघूया पुढच्या प्रवासाला. मित्रांनो तर फायनली सगळं सामान आवरून गाडीवर लोड केलेलं आहे. आता हे बुटन हे राहिले, एवढं शेवटचं राहिले थोडं. त्या अगोदर काय करतो, ज्या मंदिरात काल थांबलो होतो त्या मंदिराचं दर्शन घेऊन येतो आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला जाऊया. हे मंदिर होतं हनुमान मंदिर. ओके, अशा पद्धतीचं मंदिर आहे. आत आलं तर पहिलं इथं गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पा मोरया. आपका गिरी आहे का? अशा पद्धतीने मंदिर आहे आणि हे गदा बनवली मध्ये. चलो हाँ क्या बोल रहे? नाही थँक्यू. तर मित्रांनो अशा प्रकारे थांबलो. इथं मस्त मंदिर बनवलं हत्तीवरती बघा. आणि इथं महादेवजी. हर हर महादेव. तर फायनल निघतोय. फॅन वगैरे बंद केला इथं आणि आता पुढच्या प्रवासाला निघतोय आपल्या. तर चला, कालचा मुक्काम चांगला झाला. इथं फक्त टॉयलेट बाथरूमची व्यवस्था नव्हती एवढीच ही, बाकी काही नाही. एकदम करायची व्यवस्था झाली. कोण डिस्टर्ब करायला नाही आलं, काय नाही. वेट होते आणि एवढं ह्याच्यामुळं काय वाटलं नाही. मित्रांनो तर नाश्ता करायला थांबलोय एका ठिकाणी उज्जैनच्या अलीकडे. तर पोहे घेतल्यात पाहू शकता. अशा प्रकारचे पोहे आहेत आणि पोहे खातोय. आता निघूया. आज फायनली आपण उज्जैन महाकालचे दर्शन करणार आहे. मित्रांनो तर फायनली महाकालची नगरी उज्जैनमध्ये आपण प्रवेश करत आहे. मित्रांनो पाहू शकताय. डायव्हर्जन दिलं इथं गेटला का? मित्रांनो तर पाहू शकताय महाकालची नगरी उज्जैनमध्ये आपण आता प्रवेश करत आहे. तर गेटला डायव्हर्जन दिले बहुतेक इथनं काम चालले काय ते पाहू शकता. हे महामृत्युंजय द्वार. आता इथे एखादा 2 फोटो काढूया आणि मग पुढे जाऊया. फायनली आपण उज्जैनमध्ये आता प्रवेश करतोय. हे पाहू शकताय महाकालच्या नगरीमध्ये प्रवेश करतोय. महामृत्युंजय द्वार इथनं प्रवेश करतोय. तर इथं आल्यानंतर ना आपल्याला हे आपले भाऊ भेटले. भाऊ बाई किधर से आप? हम इंदौर से. तर भाऊ इथं फोटो काढत होते. तर भाऊने आपले पण मस्त मस्त फोटो काढले. ह्या सगळ्यांना भेटून चांगलं. आप सबसे मिलके बहुत बढ़िया लगा. आपका नाम बताइए. मेरा नाम आदित्य है. आदित्य भाई. आदित्य भाई से मिलके बहुत बढ़िया लगा. और वो ये इनके सब दोस्त थे. चलो आपसे मिलके बढ़िया. बाय बाय. मित्रांनो तर फायनली पाहू शकताय महाकाल मंदिराचा बोर्ड दिसला आपल्याला. तर
आपण निघालोय आता तिकडं. मित्रांनो तर हाच तो पूल आहे. या पुलावरून आपण लेफ्ट घेतलं ना तर हे रेल्वेच्या च्या वळीनं जाणार पुढे. तर इकडून आपण डायरेक्ट महाकाल कॉरिडॉरच्या तिकडे जातो, म्हणजे मेन एंट्रन्स असते ना तिथं जातो. आणि तुम्हाला आता इथनं बघा मंदिराचं शिखर दिसतंय, शिखर दिसतंय, झेंडा दिसतोय, दिसतंय का झेंडा आणि शिखर, हे मंदिर आहे मेन. बघूया, दर्शन करूया आणि बस मारायची उद्याची, त्याचं बुकिंग पण करूया. हा महाकाल कॉरिडॉर आहे सगळा पूर्ण. नंतर मग अशी तिकडं पार्किंगला लावलं होतं, तर तिकडं पार्किंगला नको म्हणलं, कारण तिकडं लई ठेलेवाले विलेवाले हे पार्किंग नाही आहे, इथल्या स्टाफ लोकांचं येतं, इथं लोक जास्त येणार नाहीत अशा प्रकारे आहे. तर आता काय करतो हे सगळं जॅकेट वगैरे मेन तर मी कुठं पण पार्किंगला लावून जाईल. हे जॅकेट वगैरे जरा महाग गोष्ट आहे, त्यामुळं नको वाटतं मला. मित्रांनो तर फायनली इथं गाडी पार्किंगला लावली आणि आपण आता महाकालचे दर्शन घ्यायला चाललेलो आहे. मित्रांनो तर चला, पहिले गाडी पार्किंगला लावली आणि आता निघालोय दर्शन घेण्यासाठी. चलो मित्रांनो, तर सकाळचे 10 वाजलेत आणि आता पोचलोय आपण ह्या ब्रिजपाशी. तर चला जाऊया, ब्रिज क्रॉस करून. पहिल्यांदाच मी ब्रिजच्या साईडने आलोय, तर आता सगळा व्हिडिओ मोबाईलमध्ये काढतो, कारण इथं ह्याची मेमरी पण संपली कॅमेराची. चलो मित्रांनो, तर फायनली ब्रिजपाशी पोचलोय. हे पाहू शकताय महाकाल लोक, इकडं बघा महाकाल लोक असं बोर्ड आहे. आणि इथनं या ब्रिजवर चढून वरती जायचं आपल्याला. आता इकडं पारच नियोजन बदललंय, पहिलं वेगळं होतं आता वेगळे अशा पद्धतीचं. इथे ह्या ब्रिजवर चढून जायचे आणि ब्रिजवर ना तुम्हाला नजारा दाखवतो कसा असेल. ओके, नदीला पाणी आहे आता, मागच्या वेळेस सगळं मोकळंच होतं. चलो मित्रांनो, तर फर्स्ट टाइम ब्रिजवर ना आलोय, तर एकदम मस्त वाटतं इथनं. बघा पहिलं पाणी नव्हतं, आता ह्याच्यात पाणी पण साठवून ठेवलंय, एकदम मस्त दिसतं. हे पाहू शकता अशा प्रकारचा पूल बनवलाय. आणि तिकडं पूर्ण कॉरिडॉर आहे, हा पाहू शकता कॉरिडॉर. आपण ती दिसते का ती गेट, तिथं बॅग जमा केली, तर अशा पद्धतीने आहे. तर चला आज जाऊया. आता फायनली आपण आता महाकाल मंदिराच्या आत आलेलं आहे, म्हणजे कॉरिडॉरच्या आत आलेलं आहे मित्रांनो. तर आता थोड्याच वेळात अर्ध्या तासाच्या आत आपण आपल्या चौथ्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणार आहे. पाहू शकता एकदम सुंदर असा कॉरिडॉर आहे. तर हा मोठा पूल क्रॉस करून आलोय आता, आणि इथनं मेन एंट्री कॉरिडॉरमध्ये हे दिसतंय का समोर, हे वरती शिखर, तर ते मेन कॉरिडॉर आहे, त्यामध्ये एंट्री. तर त्या अगोदर चप्पल काढून यायला लागेल. तर चप्पल काढायची व्यवस्था कुठे पाहायला लागेल पहिले. मित्रांनो तर आतमध्ये आलोय आता. तर इथं मोबाईल जमा करायचा अगोदर, त्या अगोदर बूट सुद्धा जमा करायचंय. बघूया कुठं काय करायचं, जमा करूया. मित्रांनो तर इथं चप्पल बूट ठेवलंय आता, आणि आता निघतोय दर्शन करायला. आता आतमध्ये मेन तर फोन अलाउड नाहीये, तर फोन नाही अलाउड तर कसं करायचं बघूया आपण काय होतंय. चला चला जाऊया आता खरं. मित्रांनो तर इथं मोबाईल जमा करतात, लय गर्दी येईल का मोबाईल जमा करायला. लाईनीला जेवढी गर्दी नसेल त्यापेक्षा जास्त तर मोबाईल जमा करायलाच गर्दी. तर फायनली आपण आपल्या चौथ्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्यासाठी उज्जैनमध्ये पोहोचलोय. उज्जैनच्या मंदिरात जाण्या अगोदर तिथं मोबाईल जमा करण्यासाठीच बघा किती लाईन लागली. तुम्हाला दाखवली दिसती गर्दी. मोबाईल आत नेण्यास अलाउड नाही आहे. तुम्ही काही चिटिंग वगैरे करून नेलं, म्हणजे सॉक्समध्ये घालून नेलं किंवा पायाला रबर बांधून पॅन्टमध्ये नेलं तर नेऊ शकता. लेडीजला नेणं, जेंट्सला मोबाईल नेणं आता अवघड आहे. अशा लाईनच लाईन लागलेली. तर फायनली तुमचा भाऊ नाही चौथ्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन करायला आलेलं आहे. इथं मला कोण दिसा नाही व्यवस्थित की ते मला डायरेक्ट दर्शनाला सोडत, ते विचारून बघूया आपण 12 ज्योतिर्लिंग यात्रा करते, बघूया काय म्हणतात. तर चला मित्रांनो तर फायनली आपलं चौथ्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालेलं आहे. आणि आपण हे पाहू शकता वरती महाकाल उज्जैनचं मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो एकदम सुंदर दर्शन झालं. पहिलं तर फ्री लाईनने दर्शन घेतलं, नंतर ना तिथनं फ्री लाईनने आलं तर वरती यायचा चान्स नव्हता इथं कॉरिडॉरमध्ये. तर त्यासाठी काय केलं मग, ही केलं आपला जे पेड दर्शन लाईन आहे त्यांना रिक्वेस्ट केली की 12 ज्योतिर्लिंग करतोय, तर मग त्यांनी परमिशन दिली. अशा पद्धतीने दर्शन झालंय आपलं. तर मित्रांनो हे आहे मेन मंदिर, आणि ह्या मंदिराच्या 2 मजली खाली शिवलिंग आहे, हे पाहू शकताय. मेन मंदिर आहे, ह्या मंदिराच्या 2 मजली खाली
शिवलिंग आहे अशा पद्धतीचं मंदिर आहे. अशा प्रकारचा मस्त असा कॉरिडॉर आहे. आतमध्ये काम चाललंय. गरमी इतकी आहे ना भाऊ, थांबू शकत नाही. ह्यासाठी इथं त्यांनी पाणी मारून ठेवलेलं कापड आहे, त्याच्यावर उभा राहू शकतो आपण थोड्या वेळ. अशा पद्धतीचं आहे. मित्रांनो, तर मंदिराच्या परिसरामध्ये खूप सारी छोटी मोठी मंदिरं आहेत आणि त्या मंदिराचं पण दर्शन घेतलेलं आहे मित्रांनो. तर मेन म्हणजे मंदिराच्या आतमध्ये कसल्याही प्रकारचा कॅमेरा अलाउड नाही आहे. जर तुम्ही फ्रीमध्ये दर्शन करत असाल तर तुम्हाला मंदिराच्या म्हणजे कॉरिडॉर जे मंदिराचं शिखर आहे तिथपर्यंत पण येण्याचा चान्स नाही आहे. तुम्ही मंदिराच्या आत येतात, तुम्हाला शिवलिंग दिसतं आणि तुम्ही डायरेक्ट पुन्हा कॉरिडॉरमध्ये ढकलला जाता, तुम्हाला वरती येण्याचा चान्स नाही आहे. तुम्हाला जर वरती येऊन फोटो काढायचा असेल, मी आत्ता तुम्हाला पाठीमागं दाखवलं जे मंदिराचं ही शिखर आहे, तर तिथं तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला 250 रुपयाचं तिकीट काढणं कंपल्सरी आहे. आता मी तर 12 ज्योतिर्लिंग यात्रा करत होतो त्यामुळे मला फ्रीमध्ये सोडलं, पण तुम्ही जर येत असाल तर तुमच्याकडं 250 रुपयाचं तिकीट घेऊनच तुम्ही वरती फोटो व्हिडिओ काढण्यासाठी येऊ शकता. तर फायनली आता इथनं निघतोय. ते हे भाऊ आपले भेटले होते, ते हे आमच्या गावचे ते सुप्याचे दादा, त्याला भेटून पण चांगलं वाटलं. माझ्या वडिलांना ओळखतोय तर त्यांना पण भेटून. कुठले तुम्ही बाकीचे? मुंबईला राहिलाय का तुम्ही सगळे? आता मुंबईला राहिलाय तर भारी वाटलं भेटून. काय म्हणताल तुम्ही? खूप ऊन खूप आहे, खूपच गरम हायड्रेशन. ओके. हायड्रेशनची काळजी घ्या ओके. आणि पाणी जास्त पिया. इथे खूप ऊन आहे. ओके. त्यामुळे. मंदिराचे आत्ताच दर्शन झाले. ते समोरच मंदिर आहे. आता मी आलो होतो प्रसाद घ्यायला. तर इथला प्रसाद कसा असतो मी सांगतो मित्रांनो. तर इथं नाही प्रसाद 100 रुपयाला, 200 रुपयाला, 500 रुपयाला असं असतं. 25 रुपयाला एक लाडू आहे. अशा प्रकारे 4 लाडू असतात. बेसनाचा प्रसाद एकदम भारी लागतो ना मित्रांनो. तुम्ही देखील कधी आला तर तुमच्या घरच्यांसाठी हा प्रसाद घेऊन जाऊ शकतोय. खाऊन दाखवतो तुम्हाला. जय श्री महाकाळ. मित्रांनो, फॉलो करा अशाच माहितीसाठी. तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर संपूर्ण भारत आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा करतोय. 4 नंबरच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालंय, महाकालेश्वर, उज्जैन. फॉलो नक्की करा. आपला प्रवास आता इथनं गुजरातच्या दिशेने आहे. फॉलो करा. आणि बघा बेसनचे लाडू टॉप. प्रसाद 1 नंबर आहे इथला. मित्रांनो, तर आता महाकालेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन निघालोच होतो. तर प्रसाद घेतला होता. तर इथंच संपून जायचा विचार होता. तर आपले दादा भेटले तर दादांना प्रसाद दिला. तर ते कुठले आहेत तुम्ही ते सांगा? चाकणचे. तर त्यांना भेटून खरंच भारी वाटलं. आपल्या इथं बरेचपैकी महाराष्ट्रीयन लोक आलेत. पण हां, काय बोला बरं, काय बोलणार? शुभेच्छा द्या त्यांच्या प्रवासात. दर्शन एकदम छान झाले. काय गर्दी वगैरे नव्हती, फक्त उष्णता जास्त आहे, गरमी आहे खूप, पण दर्शन लगेच झालं. संपूर्ण प्रवासाचा बरं, ठीक आहे, थँक्यू. तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. फायनली दर्शन झालंय आणि दर्शन झाल्यानंतर ना आपण आता आलेलो आहे चप्पल बूट घ्यायला. मित्रांनो, तर चप्पल बघा, चप्पल बूट कसे पडलेत असे एकदम दिसतात. आपण एकदम आपलं ओकेमध्ये ठेवलं होतं त्यामुळे ओकेमध्ये भेटलंय आपलं. नाही तर कुठं एक गावलं तर दुसरं गावणार नाही जोडीदार असं झालं याच्यात. इतके खराब वाईट अवस्था झाली चप्पल बुटाची. चला जाऊया आपण आता. बूट आपला ओकेमध्ये एखादा गाव सगळा बुट लगेच ओळखू येतो, कोणाचा असा नाहीच आहे बूट. मित्रांनो, तर आता कॉरिडॉरमधनं चाललोय प्रॉपर, जिथं जबरदस्त कॉरिडॉर वेगवेगळ्या मूर्त्या बनल्यात. त्या मूर्त्या नाही ह्यावेळेस माहिती नाही सांगणार मी तुम्हाला. गाणं लावून त्या मूर्त्या दाखवतो. मग अशी आपण त्या पुलावून आलो येताना, दिसला का? त्या पुलावून आलो तिकडून इकडं. आता आपण डायरेक्ट इकडं चाललोय आपल्या गाडीकडं. महाकालेश्वरचं दर्शन घेऊन बाहेर निघत होतो. तर हे सर भेटले आपले अकोल्याचे, शिर्डीजवळ संगमनेर अकोल्याचे. तर सरांना भेटून चांगलं वाटलं. लईच काळा येतोय आम्ही आता आलो बरा. तर सरांना भेटून चांगलं वाटलं. काय म्हणताल सर तुम्ही? 1 नंबर. तर अचानक भेट झाली. मी पाणी प्यायला थांबलो होतो तर सर आले आणि भेटले, तर चांगलं वाटलं. ओके, चला. एकदम कशी नाही हे तिघं सर होते, त्यांच्याबरोबर व्हिडिओ काढला आणि हे परत आले. हे म्हणले हे पण दत्ता होळकर आहेत. तर सर नाही ते म्हणले त्यांना घेतलं आणि मला घेतलं नाही, तर त्यांच्याबरोबर व्हिडिओ काढतो. तर सर काय म्हणताल तुम्ही?
काय नाही इथं आल्यानंतर छान वाटतं आणि आम्ही संगमनेर तालुक्यामध्ये साकूर गाव आहे. इथं आमचं कायम आल्यानंतर माझी 7वी 8वी वेळ आहे इकडे येण्याची. त्याच्यामुळं आल्यानंतर समाधान वाटतं आणि आपलं कुलदैवतच आहे. अहिल्याबाई होळकरच्या हातात मूर्तच आहे. त्याच्यामुळे त्या वंशातच आम्ही आहे. त्याच्यामुळं आम्हाला ही भक्ती खास तालमोलातली आमच्या आयुष्यातली आणि त्याला पाहून मला एकदम आनंद झालेला आहे. त्याच्यामुळं आम्ही ह्याच्यात समाधान भेटलो. आपल्या महाराष्ट्रातला माणूस आपल्याला मिळाला आणि खूप दूर भेटलेला आहे. ही देवानेच आपली भेट घालून दिलेली मी असं मानतो. ही शंकराचीच पावन शक्ती आहे. त्याच्यामुळं आहे ना खूप बरं वाटलं. जसं तर मित्रांनो सरांना भेटून खरंच भारी वाटलं. तुम्हाला सगळ्यांना भेटून भारी वाटलं. चला चालेल. दर्शन करून या. ओके सरांचं बाकी दर्शन. चला बाय बाय. फायनली बाहेर निघतोय आता मंदिरातनं. पहिलं काय करतो अन्नक्षेत्रासाठी जातो. प्रसाद खातो इथला. हा 5 रुपये दिसतंय. 5 रुपये. तर अन्नक्षेत्रासाठी बघू किती आहे. मित्रांनो तर फायनली हे भेटलं एक टोकन. आता टोकन घेऊन जाऊया अन्नक्षेत्रामध्ये. मित्रांनो तर अन्नक्षेत्राचं टोकन कुठं भेटतं उज्जैनमध्ये. तर मित्रांनो तुम्ही जे मेन गणेशद्वार आहे तर गणेशद्वारच्या थोडं पुढं आलं जिथं लाडूचा प्रसाद भेटतो तिथंच हे टोकन भेटून जातं. तर अन्नक्षेत्राला आलं ना पहिले तुम्हाला तुमचे बूट काढून ठेवायला लागतात. मगच आज एंट्री भेटते. अशा पद्धतीचं आहे. मित्रांनो तर तिकीट वगैरे चेक केलंय. आता चाललोय वरती जेवण प्रसाद खायला. चला मित्रांनो तर उज्जैनच्या अन्नक्षेत्रामध्ये कॅमेराने व्हिडिओ काढायला अलाउड नव्हता. तर तिथं फोटो काढलेले मित्रांनो. अशा प्रकारचं जेवण होतं. तर मी कढी घेतली नव्हती. बाकी अशा प्रकारे एकदम मस्त जेवण होतं. एकदम पोटभर जेवलो आणि पुढच्या प्रवासाला निघालो आपण. कालभैरवनाथ मंदिराकडे निघालोय आता. महाकालेश्वर मंदिरामधनं निघतोय फायनली. तर आपण जिथं गाडी पार्किंगला लावली होती तिथनं गाडी वगैरे घेतली. सामान वगैरे एकदम ओकेमध्ये होतं. काय अडचण नाही. लय मोठा ब्लॉग आजच्याला. माझं खरं सांगायचं म्हणलं ना सकाळ त्यांनी माझं कॅमेरासाठी ह्याच्यासाठी लय डोकं खाल्लं ना. तिथंच माझं डोकं हल्लं होतं. तर तुम्ही पाहिलंच असेल ब्लॉगमध्ये. त्याचं टायटल ते असेल काय ते. लय मोठे मोठे ब्लॉग होतात ते कमी करायला पाहिजे. आता मी आलं लक्षात मला काय करायला पाहिजे. चला मित्रांनो तर सगळीकडंच बनवाबनवी चालली नवीन. तर जुनं तोडून नवीन बनवायचं चाललं आहे सगळीकडंच. उज्जैन नगरपालिका निगम. चला आता 3-3.5 किलोमीटर राहिले कालभैरव. मित्रांनो तर गाडीचं पेट्रोलच संपलंय. एकदम पार 0 झालंय. पेट्रोल पंप आहे 4 किलोमीटर पुढं. बाई कितना दूर आहे पेट्रोल पंप? पेट्रोल पंप से 4 किलोमीटर है भाई. 4 किलोमीटर आहे. तर मित्रांनो मला नाही वाटत गाडी जाईल. कारण आताच फटकं मारायला लागली गाडी. 4 किलोमीटर तर नाही जाईल. तर किधर आहे बाई? 1.5 किलोमीटर है. अरे इनके काल भेरू जानो. काल भेरू से फिर आगे पेट्रोल पंप आएगा ना भेड़ूगढ़ वालों. यहाँ पे पहुंचे अपन. ये वाला पेट्रोल पंप थोड़ी पहुंचे इनके अपन. नहीं तो इधर मार्केट में. इधर डाल के आ जाओ क्या? मार्केट में. हाँ डलवा लो. उधर डलवा लो. हाँ ये पास में पड़ा. आपको दर्शन भी हो जाएगा. आपके दर्शन भी हो जाएंगे. पेट्रोल भी डल जाएगा. ओके ओके ओके. इधर से 50 का डालो क्या फिर? हाँ 50 का डाला लो. तर मित्रांनो खोलून पण पाहिलं पण ते म्हणलं काय वाजायला लागलं. हे प्लॅस्टिक यासाठीच लावला होता की पेट्रोल किती टाकीत पायसाठी. तर चला आता टाकूया 50चं टाकूया पेट्रोल. मग पेट्रोल पंप गेल्यावर टाकूया. आईडी तो देखने. यहाँ से पेट्रोल डलवाओ. इधर जाओ बोलो. फिर कार वैल्यू कर देना. नहीं नहीं पेट्रोल डाल के 50 का डाल के तो उधर ही चला जाऊंगा ना. वो पेट्रोल पंप पे ही डाल दूंगा. फिर उधर से पेट्रोल पंप पे डाला 112 तो कोई बन रही थी. हां बन रही. मित्रांनो अवघड आहे लगा. पेट्रोल पण ते काढलं बहुतेक माझं. आईडी तो पेट्रोल किसी ने तो निकाल लिया. फोटो खींच ले बस. किसने निकाल ले पेट्रोल? क्या मालूम अभी पार्किंग में था. पेट्रोल निकाल लिया. फिर इतना जल्दी कैसा मैं ख़त्म होने का ये पहले ही डाल देता हूँ. हाँ कौन निकाल जाओ. बोला खा जाए. पेट्रोल पे निकलता है. निकाल लिया होगा. पेट्रोल निकाल लिया. काल भेरू जा रहे. चलो डालते. उधर डालू क्या? मित्रांनो गाडीचं पेट्रोल संपलं.
सारी लैंड का तो क्या भी जरूरत है दिलवा दो आता चोक दिलाय, चोकवर आता तिथं पेट्रोल बरोबर टायमिंगला संपलं, टाकलायला लागलं नाही, काहीच नाही लागलं. गाडीतलं पेट्रोल कसं काय कमी झालं काय माहिती, कालच मी टाकलं होतं. गाडी आली तर किती देतो पेट्रोलमध्ये भाई? 50 का पेट्रोल देतो. तेव्हा भाऊंनी तर डायरेक्ट दारूची बाटलीच ठेवली पेट्रोल द्यायसाठी. 50 में कितना देते हैं भाई? हाँ 50 का ही दे दो, पेट्रोल पंप पे डाल दूंगा. कितने में बेचते हैं लीटर? मैं तो पुणे, अभी तो इधर. मित्रांनो दारू नहीं है, पेट्रोल है. पेट्रोल टाकते आता लोग समझ लेंगे दारू की बोतल है, वो दिख भी रहा है दारू जैसा. इधर का कलर तो ठीक है, हमारे इधर तो लाल पेट्रोल है. हाँ लाल कलर आता है पेट्रोल का. तो मित्रांनो पेट्रोल टाकतोय. हाँ कैमरा कितना था ये? 400 था क्या? तर मित्रांनो 50 चे 400 म्हणजे जास्त नाही काढ छटकत. ओके घेतात पैसे. चलो त्यांना पैसे देतो पहिले. हाँ अभी काल भैरव, उज्जैन के महाकाल हो गया, काल भैरव जा रहा. मित्रांनो तर पोचलोय फायनली आपण काल भैरवनाथ मंदिर. तर आपण दरवेळेस पलीकडच्या साईडने येतो, त्यावेळेस आपण अलीकडच्या साईडने आलोय, असं झालंय. मित्रांनो तर फायनली गाडी इथं लावली, अशा प्रकारे गाडीवर सामान ठेवलंय आणि येतो हेल्मेट पण इथं ठेवलंय. मित्रांनो तर फायनली आलोय आपण आता दारू किनारे महादेव म्हणजे काल भैरवनाथ मंदिरापाशी आलोय. तर चला जाऊया. गाडी तिथं समोर पार्किंगला लावली आणि इथं समोर मंदिर आहे, इकडून असं लाईनला लागून जायचं. इथे गर्दी कमी असते, त्यामुळे इथे 12 ज्योतिर्लिंग यात्रा करतोय हे सांगायची गरज नाही, आपल्याला लगेच दर्शन होईल. मित्रांनो तर चप्पल बूट काढून ठेवलाय आणि असं इथं प्रसादाचे दुकान आहेत. हे भाई के पास. भाई इस मंदिर के बारे में थोड़ा बताओ. भाई बताएंगे ना, ये मंदिर है महाकाल के सेनापति है काल भैरव. हाँ. जो है मदिरा चढ़ती है, इनको दारू चढ़ती है. ओके ओके. जो अभी दारू 5 किलोमीटर बाहर मिलेगी वाइन शॉप पे. अभी इधर का बंद कर दिएगा. घर के लिए मिलता है, घर पे दुकान. प्रसाद के बारे में बताते हैं. हाँ प्रसाद में आपको नजर पट्टू मिलेगा घर के लिए, घर के मेन द्वार पे लगाते हैं इसको. हाँ फूल वहीं चढ़ता है, प्रसाद चढ़ता है, एक धागा मन्नत का जो अंदर बांधते हैं और एक हाथ में बांधते हैं. ओके. यहाँ का प्रसाद घर पे नहीं जाता है, मात्र दारू को जाता है. हाँ ये बाकी प्रसाद नहीं जाता है. इधर तो करो यार. तर मित्रांनो भाऊनी सांगितलेली माहिती तुला आवडली का नाही? तर चला आ जाओ का मैं जाके. हाँ वीडियो कहीं पे आएगी अपनी. हाँ ये मेज बैकपैकर यूट्यूब चैनल. कब डालेगी? ओ 2 दिन बाद. ओके चलो चलो भाई. ये मेज बैकपैकर, ये मेज महाराष्ट्र. हाँ बैकपैकर. हां तर मित्रांनो आलोय आपण आता. तुम्ही पुण्याचे का? हो पुण्याचे प्रतीक शेठ. हां चला 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 चला. मित्रांनो तर इथं पहिलं नाही, इथं कुठं तरी वाईन शॉप होतं हे का इथं? अपने भाई को भी देखा, मेन काल भैरव का सदस्य, मेन सदस्य. ओके. इधर इधर एक वाइन शॉप थी, वो क्या हो गई? वो बंद हो गई बाबूजी. क्यों? 1 साल हो गया है, क्या मर्डर बोले 4-5 ओके बंद हो गई वो. ओके ओके. तर मित्रांनो इथं वाईन शॉप होती आणि इथं हां वो हमारी खुद की वाइन शॉप थी. ओके ओके. बंद हो गई वो. मित्रांनो तर इथे वाईन शॉप होती, ती बंद झाली. आता इथं देवाला प्रसाद चढवायचा जो असला तर तुम्हाला स्वतः दारूची बॉटल घ्यायला 4 किलोमीटर जायला लागतं, नाही तर इथंच होतं पहिलं. अशा पद्धतीने आहे. आता ज्यांना इच्छा आहे ती बाटली घेऊन येतात तिकडून, अशा पद्धतीचं आहे. मित्रांनो तर हे दोरे पाहतात का, हे सगळे मन्नतचे दोरे आहेत. म्हणजे एक एक बांधना है और एक साथ में लेके जाना है. अरे मेरे को नाही मालूम, मी टुरिस्ट हूँ. तर मित्रांनो अशा प्रकारे आहे. आता मलाच माहीत नाही तर विचारतात ते. हे बघा हे जे हे दिसते त्याला सगळ्याला दोरेच बांधलेले आहेत असे. तुम्ही बघा बॅरिकेटिंग दिसते जेवढी, त्याला सगळ्याला दोरे बांधलेले. आपल्या महाराष्ट्रातलेच पब्लिक जास्त इथं आणि इथनंच जातात पण येतात पण इथनंच. असं कसं उलटं सुलटं काहीच नाही इथं. मित्रांनो तर आलोय आता एकदम जवळ, पण जिथं नाही इथनं कमानीचा फोटो येणार नाहीये. काय होतंय हे सगळं नेट बांधलंय उन्हासाठी, त्यामुळे तिथं येत नाही. इथं एक पॉईंट आहे, तिथनं येईल असं मला वाटतंय. तर तिथनं फोटो काढूया.
ज्योतिर्लिंग यात्रा, त्यातील दिवस आहे आज 13वा. तर 13व्या दिवशी आपण उज्जैनच्या महाकालचे दर्शन घेऊन आत्ता काल भैरवनाथ मंदिराचे दर्शन घ्यायला आलेलो. हे पाहू शकता समोर काल भैरवनाथ मंदिर आहे. तर मी इथं मंदिराच्या कमानापाशी फोटोच काढत होतो, अचानक मला मराठीत बोलण्याचा आवाज आला. मी फक्त विचारलं कुठले, तर तिथनं पुढची स्टोरी हे सर सांगताल. काय म्हणताल सर तुम्ही? प्रथमतः काल भैरवच्या वतीने या आपल्या यूट्यूबच्या चॅनलमधून सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. आणि आम्ही महाराष्ट्राहून आलेलो आहोत. या ठिकाणी आम्ही आमच्या गप्पा मारत असताना मराठीमधून आम्ही बोलत चालत होतो आणि अचानकपणे हे महोदय आम्हाला इथं भेटले आणि विचारलं की तुम्ही कुठले काय. तर आम्ही त्यांना सांगितले की आम्ही पुण्याहून आलो आहे. ते म्हटले मी बारामतीचं आहे. अशातनं या ठिकाणी आमचं ही मग आम्ही मग पुण्याचे आम्ही म्हटलं आम्ही जेजुरीचे आहोत. ते म्हणले ते बारामतीनं सुप्यावर आले. आणि एवढं असं करत असताना ते अचानक आमचे पाहुणेच निघाले. बाकी काय कोण बोलणार अजून? तुम्ही बोलणार ताई? बोला बोला बोला. तर मित्रांनो या सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं. आमचे पाहुणेच आहेत, आमचे आजीचे पाहुणे आहेत जवळचे. तर त्यांना भेटून चांगलं वाटलं. चला आपण घेऊया दर्शन. त्यांचं दर्शन चाललंय. आता ते पुढच्या प्रवासाला निघताना आपण दर्शन घेऊन आपल्या प्रवासाला निघू. चला बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. मित्रांनो तर फायनली आलोय आता. इथनं मंदिरची मेन एंट्रन्स आहे. इथनं दिसते का तुम्हाला काल भैरवनाथ नाव? ह्याच्या नेटमुळं नाही ते एकदम स्पष्ट येतं. एकदम इथनं चकाचकी व्ह्यू येतं. काहीच गर्दी नाही आहे. 5 मिनटं बी नाही. नुसतं चालत जायचं आणि चालत यायचं एवढंच वेळ लागणार आहे. मित्रांनो तर पाहू शकता वरती काल भैरवनाथ मंदिर उज्जैन. इथलं अजून काय ते पडले लिहिलेलं. जाऊया. इथं मेन म्हणजे काय ते जो प्रसाद होता दारूचा ते भेटणं बंद झालंय. त्यामुळे इथं नाही तर प्रत्येकाच्या हातात दिसत होती बाटली. असं ह्यांना नावच आहे यांचा दारू पिणारे महादेव म्हणून. फॉग लावले तिथं गाय लागायसाठी उन्हात. मित्रांनो माझ्यासमोर हे मंदिर पाहताय का? ह्या मंदिरामध्ये प्रसादामध्ये दारू चढवली जाते. तर हर हर महादेव. मित्रांनो मी आहे उज्जैनमध्ये. उज्जैनच्या महाकालेश्वरचं दर्शन घेतल्यानंतर ना आपण तिथूनच 6 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या काल भैरवनाथ मंदिराचं दर्शन करायला आलेलो आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे जे काल भैरवनाथ आहे ह्यांना उज्जैनचे सेनापती म्हणून पण ओळखले जाते. उज्जैन शहराची रक्षा हे स्वतः करतात असं बोललं जातं मित्रांनो. आणि हे मंदिर विशेष कशासाठी आहे माहिती का मित्रांनो? की ह्या मंदिरात नव्हे प्रसादामध्ये दारू चढवली जाते. इथं भाविक नव्हे दारू घेऊन येतात बॉटल. त्यातलं एक टोपण जे बाबा आहेत काल भैरवनाथ त्यांना चढवतात. त्यानंतर ना बाकीचं जी बाटली ती बाटली सोबत घेतात. आणि जे जे इच्छुक आहेत प्रसाद घ्यायला त्यांना एक एक टोपण हिथंच पाचतात. म्हणजे ती बाटली घरी घेऊन जाऊ शकत नाही. तर हिथंच ते प्रसादामध्ये वाटतात. तुम्हाला मी दाखवलं पण एखादं जण भेटलं मी त्यांच्याकडून. तर अशा प्रकारे आहे मित्रांनो. आणि हे मंदिर अजून खास काय आहे तर मित्रांनो ज्यावेळेस आपण उज्जैनच्या महाकालेश्वरचं दर्शन घेतो त्यानंतरनं ह्या काल भैरवनाथाचं दर्शन घेतल्याशिवाय उज्जैनचं दर्शन पूर्ण होत नाही असं मान्यता आहे. तर मित्रांनो तुमच्या वाहन तर उज्जैनचं महाकालचं पण दर्शन घेतलं आणि काल भैरवनाथाचं पण दर्शन घेतलं. तर मित्रांनो तुम्ही पण आला तर ह्या मंदिराचं दर्शन नक्की घ्या काल भैरवनाथांचं. तुम्ही दारूचा प्रसाद नाही आणला तरी चालेल, तरी पण दर्शन घेऊन जा. आणि मित्रांनो अशीच माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. 50चं पेट्रोल टाकलं होतं आपलं दुकानात. आता पेट्रोल टाकून घेतो. उद्या तर टाकायचं लावून आहे. 300 का भाई? 300. एका पेट्रोल पंपावर आलोय उज्जैनपासून 10 किलोमीटर पुढं. तर अशा प्रकारे पेट्रोल पंप आहे. जो 35रा पेट्रोल पंप आहे. आल्यावर तिथं व्यवस्था होईल असं म्हणलाय भाऊ. अजून तर काही व्यवस्था नाही. आता तिथं झोपलं होतं ह्या भिंतीवर. तिथं गाडी लावली. इथं ही खॉट वगैरे त्याच्यावर झोप म्हणतोय पण त्यावेळेला त्यांचं सामान पडलंय. माझा विचार आहे तिथं टेंट लावून झोपावं. आज वातावरण एकदम भारी. पावसाचं होतंय का काय माहिती. हवा बिवा एक नंबर सुटलेली जकासमध्ये. बघूया. CNG पंप असल्यामुळे लय गर्दी. झोप मित्रांनो. तर फायनली आजचा टेंट इथं लावलाय. इथं CNGच्या टँक आहेत. हे सगळं अनसेफ वाटतंय. ठीक आहे आजच्या दिवसापुरतंच आहे. काय नाही होत असं. आपण बी असं CNG गाडीत किती ते वेळा बसून फिरतो त्यामुळं काय अडचण नाही. इथं आपली गाडी लावली. इथं मी आणि चला झोपूया. गुड नाईट. चार्जिंग वगैरे लावूया थोड्या वेळात.